हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर हा माझा सेकंड फूड रिलेटेड ब्लॉग असणार आहे. कारण की मी इंस्टाला मेन्शन केलं होतं सध्या मी घरी आहे, म्हणजे कॉलेज वगैरे सुट्ट्या चालू आहे. सो माझ्याकडे कॉन्टेंट नाही, तर मला खूप जणांनी सजेस्ट केलं की घरी आहे तर फूड रिलेटेड ब्लॉग बनवू. आणि खूप काही म्हणजे जे माझ्या छोट्या आणि मोठ्या ब्लॉग्समध्ये नक्कीच आणन ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सो मी आज म्हणजे मी काय काय मोठी गोष्ट नाही बनवणार आहे. जे सगळ्यांच्या घरात बनतं, महाराष्ट्रात राहतात मग ते तुमच्या घरात बनतच असेल. तर मी आज थालीपीठ बनवणार आहे, माझं फेवरेट. सो आणि फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मी ज्या पद्धतीचं बनवते, ही पद्धत बनवत पण असं माहीत नाही, पण मी ज्या पद्धतीचं बनवते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. पहिले आपण आहे ना ऑनियन आहे ना चॉप करून घेऊ, खूप बारीक. ते पण दाखवून, पण एक मिनिट आधी मी ते सोलते तो कांदा आहे. लिटरली रडायला येतं आहे मला यार. खूप हां झालं आहे माझा कांदा सोलून. वेट, मी तुम्हाला दाखवते असं चॉप खूप बारीक बारीक चॉप करायचं आहे. वेट अ सेकंड, कॅमेरा टर्न करते एक मिनटं. आपण आहे ना कांदा आहे ना खूप म्हणजे बारीक, एकदम बारीक चॉप करायचं आहे. कारण की त्या बॅटरमध्ये आहे ना एकदम असं दाताखाली नाही लागलं पाहिजे. तो आपला एकदम बारीक चॉप करून घ्यायचं. पहिले रफली चॉप करून घ्या, त्यानंतर म्हणजे बारीक बारीक कापत गेले ना तर काही नाही. बाई सिरियसली कांद्याने रडवलं आहे मला यार. लाईफ काय कमी होती का माझी, जी रडवत होती तो कांदा आला माझ्या लाईफमध्ये मला रडवायला. बाई डोंट टेक इट सिरियसली, जोक करत होते. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की यार तुझं व्लॉग्समध्ये तू काय जास्त बोलत नाही, फक्त तेवढं पुरतं सांगते की हां मी हे केलं, मी ते केलं, किंवा असं करत असं. बाई सांगणार काय मी व्लॉगमध्ये, मला ते सांगा. काय ऐकायचं काय तुम्हाला माझ्याकडनं? काय मी जोक्स तर नाही मारू शकत, एंटरटेन नाही करू शकत आहे तुम्हाला व फालतूचे जोक्स मारून. मी तुम्हाला एक सांग, ही एवढी एवढी इझी रेसिपी ना भाई, मला तुम्ही कधी पण सांगितलं ना की यार झोपले जर नव्हतं बनवू, मी लगेच बनवून. मला खूप आवडतं, खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. मी एकदाच माझ्या मम्मीला बनवताना बघितलेलं आहे, तो मी स्वतः शिकून घेतलेलं आहे कसं बनवायचं आहे. सो ओके, तर मी सगळं ऑनियन कट करून घेते. आपण ह्याच्यामध्ये मी ना मिरची, जिरे आणि लसूण टाकलेलं आहे. ह्याची आपल्याला म्हणजे पेस्ट किंवा रफली कसं पण करून घ्या, आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यात टाकण्यासाठी. तर मग ग्राइंड करून घेते, मग पुढचं सांगते तुम्हाला मी. तर मी या बॅटरमध्ये ना बेसन घेतलं, जो ऑनियन कापला होता आपण तो टाकला, हळद टाकली, ओवा टाकला, आणि जे मी वाटून घेतलं होतं मिरची, लसूण आणि जिरे, त्याचं मिश्रण टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. आणि ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर. माझी मम्मी बोलते की भरभरून कोथिंबीर टाकायची असते. सो कोथिंबीर माझी खूप फेवरेट आहे, खूप म्हणजे खूप. आय लव कोथिंबीर. कच्ची पण दिली खायला तरी मी खाईन. ओके, तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं बॅटर मिक्स करून घेते. मग तुम्हाला दाखवते मी कसं बॅटरची म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्ही पाणी ॲड केलेलं आहे प्रॉपर, आणि ना म्हणजे पूर्ण असंच ठेवायचं आहे, कारण की मी थोडं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. सो मग ते रेस्ट करायला ठेवलं ना, त्यानंतर कांद्याचं पण पाणी सुटतं त्याला, त्यानंतर ते अजून पातळ होतं. ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं ठेवायचं. म्हणजे शक्यतो घट्ट ठेवण्यापेक्षा आहे ना पातळ ठेवा, आणि घट्ट ठेवलं ना तर ते बॅटर स्प्रेड होत नाही तव्यावर पटकन. सो सो असं झालं आहे हे. असं बघून असं वाटतं खाऊन घ्यावा, बट नाही, इसको आपने को काय सांगतात त्याला, ह्याला आपल्याला हे करायचं आहे, थालीपीठ बनवायचं ना याचं. सो आता असं झालेलं आहे, ह्याला थोडं मी रेस्ट करायला ठेवते. जेव्हा मी करायला घेईन तेव्हा मी परत दाखवते. ओके, तर मी रेस्ट केल्यानंतर असं बॅटर झालं होतं, म्हणजे मी 1-2 केलेत बरं का. त्यातून ते असं टर्नआउट झाले, सुंदर दिसतं आहे. आय नो, वेट मी तुम्हाला पलटून दाखवते ते. प्लीज झालं आहे ना, प्लीज प्रॉपरली कुक होऊन द्या, कारण की ना कच्चे राहिले ना झालं मग तुमचं पोट गेलं तर. ते झालं, सगळे झालं, मी तुम्हाला परत दाखवते की कसं झालं होतं. पहिली गोष्ट तर खरंच सॉरी, कारण की मला पुढचं दाखवायचं होतं की ते कसे झाले होते. पण सीन असं झाला की आमच्याकडे लाईट गेली होती आणि माझ्या फोनला काही चार्जिंग नव्हती, फोनच ऑफ झाला होता. सो लाईट आत्ता आली, फोन चार्ज केला मी,
सो व्लॉग एंड करायचा पण राहिला होता. तर मला सांगा कशी झाली होती. ऑलमोस्ट तर सगळं दाखवलं होतं मी, फक्त कसे झाले होते ते दाखवायचं राहिलं होतं. तर मला नक्की सांगा कसे झाले होते. मला कमेंट करा ट्राय केल्यानंतर तुम्ही की कशी झाली होती. आणि सबस्क्राईब करा यार, प्लीज सबस्क्राईब करा ज्यांनी अजून केलेलं नाही आहे. लाईक्स येतात, व्ह्यूज येतात, पण सबस्क्राईबच नाही केलेलं आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा. अजून मी असे इंटरेस्टिंग व्हिडिओज व्लॉग आणत राहीन, छोटे व्लॉग्स पण मोठे व्लॉग्स पण. सो स्टे ट्यून. बाय बाय.